नमस्कार मित्रांनो, ज्योतिषशास्त्रानुसार पुढचे 6 महिने या 3 राशींसाठी अतिशय लाभदायक ठरू शकतात. त्यांच्यावर शनीची कृपा असून पैसा, यश भरभराट होऊन प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकतं. कारण कर्मदाता शनी सध्या पूर्व भाद्रपद नक्षत्रात विराजमान आहे. काही राशींना शनीच्या या स्थितीमुळे चांगले दिवस येऊ शकतात. कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी, चला जाणून घेऊयात. पण त्याआधी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही प्रेस करा, कारण आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. ज्योतिषशास्त्रानुसार शनीच्या राशी बदलाचा परिणाम प्रत्येक राशींच्या लोकांच्या जीवनावर पडतो. शनीची चाल बदलली की त्याचा काहींच्या जीवनावर सकारात्मक परिणाम पडतो तर काहींच्या जीवनावर नकारात्मक परिणाम पडतो. शनी हा सर्वात संत गतीचा ग्रह असून तो तब्बल 2.5 वर्ष एकाच राशीत असतो. सध्या शनी त्याच्या मूळ कुंभ राशीत आहे आणि 2025 पर्यंत तो या राशीतच असणार आहे. परंतु शनी वेळोवेळी नक्षत्र बदलत राहणार असल्याचंही सांगितलं जाते. आता शनिदेवांनी 6 एप्रिलला नक्षत्र बदलले आणि पूर्व भाद्रपद नक्षत्रात प्रवेश केलाय. शनी 3 ऑक्टोबर 2024 पर्यंत या नक्षत्रातच राहणार आहे. आतापर्यंत शनी राहूच्या शतभिषा नक्षत्रात स्थित होता. आता एप्रिल महिन्यात सुरुवातीला राहू आणि शनी एकत्र आल्यानं अनेक राशींच्या लोकांच्या आयुष्यात अडचणी वाढल्या. तर आता शनीच्या भाद्रपद नक्षत्रातील प्रवेशामुळे अनेकांच्या जीवनात आनंद नांदणार आहे. अशातच पुढील 6 महिन्याच्या काळात 3 शुभ राशींवर परिणाम पाहायला मिळू शकतो. त्यातील पहिली भाग्यवान रास आहे वृषभ रास. वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे. त्याची शनीशी मैत्रीची भावना आहे. त्यामुळे शनिदेवाची ही स्थिती वृषभ राशीसाठी फायदेशीर ठरू शकते. या काळात वृषभ राशीच्या लोकांना करिअर आणि बिझनेसमध्ये खूप फायदा होऊ शकतो. नोकरदार व्यक्तींना त्यांच्या कामाची प्रशंसाही मिळू शकते. आपलं काम पाहून अधिकारी खुश होऊ शकतात. वृषभ राशीच्या व्यक्ती प्रगतीसोबतच प्रमोशनही मिळू शकतात. नोकरीच्या ठिकाणी बरीच प्रगती दिसून येईल. त्यासोबतच वृषभ राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळण्याची शक्यता आहे. शिवाय प्रदीर्घ काळ प्रलंबित असलेली कामेही आता पूर्ण होऊ शकतात. संपत्तीतही वाढ होऊ शकते. त्यासोबतच तुमची रखडलेली कामं असेल तर ती पुन्हा सुरू होऊ शकतात. या काळात अध्यात्माकडे वृषभ राशीच्या व्यक्तींचा कल वाढू शकेल. वृषभ राशीच्या व्यक्ती अनेक अडचणींपासून मुक्त होऊ शकतात. वृषभ राशीच्या व्यक्ती कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकतात. मात्र या काळात घरातील सुखसोयी वाढण्यासाठी पैसा खर्च होऊ शकतो. मात्र परदेशातून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यताही आहे. त्यानंतरची भाग्यवान रास आहे कन्या रास. शनीच्या नक्षत्रातील बदल कन्या राशींच्या व्यक्तींसाठी फायद्याचा ठरू शकतो. ऑक्टोबर पर्यंतचा काळ नशीब कन्या राशींच्या बाजूने असेल. नोकरी व्यवसायात कन्या राशींच्या व्यक्ती प्रगती करू शकतात. तुमची आर्थिक स्थितीही या काळात चांगली राहू शकते. कामाच्या ठिकाणी तुम्ही प्रगती करू शकता. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. कुटुंबातील दीर्घकाळ चाललेल्या समस्या संपुष्टात येऊ शकतात. विद्यार्थ्यांना परीक्षा आणि मुलाखतीत यश मिळण्याची ही शक्यता आहे. कन्या राशीच्या अविवाहित व्यक्तींचे लवकरात लवकर लग्नही जमू शकते. वैवाहिक जीवनात प्रेम आणि सौभाग्य वाढू शकते. व्यवसायात होणारे नुकसान दूर होऊ शकते आणि चांगला व्यावसायिक भागीदार तुम्हाला मिळू शकतो. त्यानंतरची पुढची भाग्यवान रास आहे सिंह रास. सिंह राशीच्या व्यक्तींना शनीच्या नक्षत्र बदलाचा विशेष लाभ मिळू शकतो. या काळात सिंह राशीच्या व्यक्तींची व्यवसायात प्रगती होऊ शकते. भागीदारीत केलेल्या व्यवसायात भरपूर नफाही मिळण्याची शक्यता आहे. त्यासोबतच अविवाहित व्यक्तींना विवाहासाठी चांगले प्रस्तावही येऊ शकतात. तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील. समाजात मान सन्मानही वाढू शकतो. वैवाहिक जीवनातील दीर्घकाळ चाललेल्या समस्या संपून वैवाहिक जीवनात आनंद निर्माण होऊ शकतो. अनपेक्षित आर्थिक लाभ मिळण्याचीही शक्यता आहे. शिवाय
सिंह राशीच्या व्यक्ती या काळामध्ये बचत करण्याची चांगली योजनाही बनवू शकतात. त्यामुळे वाहन, प्लॉट, मालमत्ता खरेदीचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. या काळामध्ये सिंह राशीला कौटुंबिक समस्यांपासून सुटका मिळू शकेल. कामाच्या ठिकाणी अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या समस्याही संपतील. त्यासोबतच नोकरीच्या अनेक नवीन संधी या काळामध्ये सिंह राशीच्या लोकांना मिळू शकतात. तर ज्योतिषशास्त्रानुसार शनीच्या राशी बदलाचा परिणाम प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनात होतो आणि शनीची चाल बदलली की त्याचा काहींच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होतो तर काहींच्या जीवनावर नकारात्मक परिणाम पडत असतो. मात्र पुढचे 6 महिने वृषभ रास, कन्या रास आणि सिंह राशीच्या व्यक्तींना अतिशय भरभराटीचे दिवस जाणार असल्याचं सांगितलं जाते, कारण या राशीच्या व्यक्तींवर शनीची विशेष कृपा प्राप्त होऊ शकते. तर या 3 राशींमध्ये तुमच्या राशीचा समावेश आहे का? कमेंट करून नक्की सांगा. त्यासोबतच अजूनही तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनलाही प्रेस करा, कारण आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.